नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी गणित भाग 2 प्रकरण 3 त्रिकोण यामधील सराव संच 3.3 आणि सराव संच 3.4 अगदी सोप्या भाषेत स्टेप बाय स्टेप पद्धतीने समजून घेणार आहोत. प्रत्येक प्रश्नाची योग्य पद्धत, महत्त्वाचे सूत्र आणि परीक्षेत गुण मिळवण्यासाठी आवश्यक टिप्स आपण पाहणार आहोत. चला तर मग त्रिकोणाचा अभ्यास अगदी सोपा करूया. चला तर मग पेन आणि वही हातात घ्या. सराव संच 3.3 प्रश्न पहिला. सोबतच्या आकृतीत दिलेली माहिती पहा. एक्स आणि वायची किमती काढा. तसेच कोण ए बी डी व कोण ए सी डीची मापे काढा. इथे आकृती दिली आहे. त्रिकोण ए बी सी, त्रिकोण बी डी सी. एक्स वाय 50°, 60°. सराव संच 3.3 सोबतच्या आकृतीत दिलेली माहिती पहा. एक्स आणि वायची किमती काढा. तसेच कोण ए बी डी व कोण ए सी डीची मापे काढा. इथे आकृती दिली आहे. त्रिकोण ए बी सी हा x°, ए सी डी 50°, सी बी डी 60°, बी सी डी y°. ह्या दोन बाजू एकरूप दिल्या आहेत. उत्तर. त्रिकोण ए बी सीमध्ये त्रिकोण ए बी सी मध्ये रेघ ए बी एकरूप रेघ बी ए सी, रेघ ए बी एकरूप रेघ ए सी, पक्ष म्हणजे दिलेली गोष्ट घटना. ए बी सी एकरूप कोण ए बी सी एकरूप कोण ए सी बी, समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय. म्हणून कोण ए बी सी एकरूप कोण ए सी बी, कारण समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय. म्हणून कोण ए बी सी बरोबर कोण ए सी बी. म्हणून कोण ए बी सी बरोबर कोण ए सी बी. ए बी सी x°, ए सी बी 50°. तर त्रिकोण बी सी डी हा त्रिकोण बी सी डीमध्ये रेघ बी डी एकरूप रेघ डी सी, पक्ष. म्हणून कोण डी बी सी एकरूप कोण डी सी बी, समद्विभुज त्रिकोण प्रमेय. इथे पुन्हा त्रिकोण बी डी सीमध्ये रेघ बी डी एकरूप रेघ डी सी, पक्ष. म्हणून कोण डी बी सी एकरूप कोण डी सी बी, कोण डी बी सी एकरूप कोण डी सी बी, कारण समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय. म्हणून कोण डी बी सी बरोबर कोण हा डी सी बी. डी बी सी 60°, डी सी बी y°. पुढे कोण ए बी डी बरोबर कोण ए बी सी अधिक कोण डी बी सी. हे दोन कोण मिळून हा ए बी डी तयार झाला. कोण ए बी डी बरोबर कोण ए बी सी अधिक कोण डी बी सी, कोणांची बेरीज. ए बी सी 50°, ए बी सी हा x म्हणजे 50°, डी बी सी डी बी सी हा 60°, कोण ए बी डी बरोबर 110°. कोण ए सी डी हा कोण ए सी डी कोण ए सी बी अधिक कोण डी सी बी म्हणून कोण हा ए सी तयार होतो. 50 अधिक वाय म्हणजे कोण मिळलं आहे कोण ए सी डी बरोबर कोण ए सी बी अधिक कोण डी सी बी. हा 50 वाय म्हणजे आपल्याला माहिती आहे वाय किती काळ पण 60, वाय बरोबर 60, 50 अधिक 60 कोण ए सी डी बरोबर 110°. कोणांची बेरीज. इथे प्रश्न पहिला कोण ए बी डी किती विचारला आहे तर 110°. प्रश्न दुसरा विचारला आहे कोण ए सी डी किती तर ए सी डी 110°. प्रश्न दुसरा. काटकोन त्रिकोणात कर्णाची लांबी 15 असेल तर त्यावर काढलेल्या मध्यकेची लांबी काढा.
काटकोन त्रिकोणात कर्णाची लांबी 15 असेल तर त्यावर काढलेल्या मध्यगेची लांबी काढा. उत्तर: कर्ण लांबी आपल्याला दिली आहे 15. सूत्र: कर्णावर काढलेल्या मध्यगेची लांबी बरोबर 1/2 गुणिले कर्ण लांबी. कर्ण लांबी आपल्याला दिले 15 म्हणून कर्ण लांबी 7.5 एकक. म्हणून कर्णावर काढलेल्या मध्यगेची लांबी 7.5 एकक. प्रश्न तिसरा. त्रिकोण PQRमध्ये कोन Q 90 अंश, PQ 12, QR 5 आणि QSE PRची मध्यगा असेल तर QS काढा. त्रिकोण PQRमध्ये कोन Q 90 अंश, PQ 12, QR 5 आणि QSE PRची मध्यगा असेल तर QS काढा. इथे डायग्राम दिला आहे. इथे PQ 12, QR 5, QS मध्यगा. पुढे प्रथम आपण PR काढणं आवश्यक आहे, कर्ण लांबी. म्हणून त्रिकोण PQRमध्ये कोन Q बरोबर 90 अंश, पायथागोरस प्रमेयानुसार PR वर्ग बरोबर RQ वर्ग अधिक PQ वर्ग अधिक PQ वर्ग. RQ 5चा वर्ग, PQ 12चा वर्ग, 5चा वर्ग 25 अधिक 12चा वर्ग 144. म्हणून PQ वर्ग बरोबर 169. म्हणून PQ वर्गमूळ घेऊन वर्गमुळात 169 बरोबर 169चं वर्गमूळ 13 एकक. कर्ण मिळाला आपल्याला, PQ मिळाला PR वर्ग बरोबर 169 म्हणून PR वर्गमूळ घेतल्यानंतर 169, 169 वर्गमूळ 13 एकक. म्हणून कर्ण PRच्या मिळाले आपल्याला या ठिकाणी 13 एकक. आपल्याला कर्ण PR 13 मिळाला. इथे लिहितो कर्ण PR बरोबर 13 एकक. इथे या ठिकाणी QSE PRची मध्यगा रेख QS ही PRची मध्यगा. म्हणून लेंथ QS बरोबर 1/2 गुणिले कर्ण आपल्याला माहिती आहे PR 1/2 लेंथ PR 13, संक्षिप्त क्रिया 6.5 एकक लेंथ QS. म्हणून लेंथ QSची लांबी 6.5 एकक. सोबतच्या आकृतीमध्ये त्रिकोण PQRचा G हा मध्यगा संपात बिंदू आहे. जर GT 2.5 सेमी तर PG आणि PT यांची लांबी काढा. इथे डायग्राम दिला आहे. G हा मध्यगा संपात बिंदू, आपल्याला GT आणि PT यांची लांबी काढायची आहे. पुढे त्रिकोण PQRमध्ये बिंदू G हा मध्यगा संपात बिंदू आहे. त्रिकोण PQRमध्ये बिंदू G हा मध्यगा संपात बिंदू आहे. गुणधर्म माहिती आहे. मध्यगा संपात बिंदू प्रत्येक मध्यगेचे हे 2 भाग आणि हा 1 भाग, म्हणजे हे 2 भाग आणि 1 भाग मध्यगेचे 2 या प्रमाणात विभाजन करतो. मध्यगा गुणधर्म, मध्यगा संपात बिंदू प्रत्येक मध्यगेचे 2:1 या प्रमाणात विभाजन करतो.
त्रिकोण पीकरमध्ये बिंदू जी हा मध्यघात संपात बिंदू आणि गुणधर्म मध्यघात संपात बिंदू प्रत्येक मध्यघेचे 2 म्हणजे हे 2 भाग आणि 1 भाग 2:1 या प्रमाणात विभाजन करतो. मध्यघात संपात बिंदू प्रत्येक मध्यघेचे 2:1 या प्रमाणात विभाजन करतो. लेंथ पी जी बरोबर लेंथ पी जी छेद लेंथ जी टी बरोबर 2 भाग आणि 1 भाग 2:1. इथे लेंथ पी जी छेद लेंथ जी टी हे 2 भाग आणि 1 भाग म्हणजे 2:1. लेंथ पी जी काढायचं आहे. जी टी दिला आहे 2.5 बरोबर 2/1 त्रिकोणाकार. लेंथ पी जी बरोबर 2.5 गुणिले 2 म्हणून लेंथ पी जी बरोबर 5 सेमी. लेंथ पी जी 5 सेमी. प्रश्न विचार आपल्याला पी टी काढायचा आहे. पी टी बरोबर पी जी अधिक जी टी. लेंथ पी टी बरोबर लेंथ पी जी अधिक हा लेंथ जी टी. पी जी 5 जी टी आपल्याला 2.5 म्हणून लेंथ पी टी बरोबर बेरीज 7.5 सेमी. पी जी लेंथ पी जी पहिला लेंथ पी जी छेद लेंथ जी टी. पी जी हा 2 भाग हा 1 भाग म्हणून 2:1. आपल्याला जी टी दिला 2.5 त्रिकोणाकार. लेंथ पी जी बरोबर 2.5 गुणिले 2.2 गुणाकार केला 5 सेमी. नंतर जी पी टी विचारला आहे. लेंथ पी टी बरोबर पी जी अधिक जी टी. इथे कारण देऊया पी डॅश जी डॅश टी. पी जी अधिक जी टी म्हणून पी टी. पी जी आपण काढला इथे 5 सेमी. जी टी दिला 2.5 बेरीज केली 7.5. लेंथ पी टी बरोबर 7.5. सराव संच 3.4. प्रश्न पहिला. सोबतच्या आकृतीमध्ये बिंदू ए हा कोण एक्स वाय झेडच्या दुभाजकावर आहे. जर ए एक्स बरोबर 2 सेमी तर ए झेड काढा. डायग्राम दिला आहे. बिंदू ए हा एक्स वाय झेडच्या दुभाजकावरती आहे. ए एक्स 2 सेमी तर ए झेड काढा. उत्तर. किरण वाय ए हा कोण एक्स वाय झेडचा दुभाजक आहे. किरण वाय ए हा कोण एक्स वाय झेडचा दुभाजक. पुढे रेख ए झेड लंब किरण वाय झेड. रेख ए झेड लंब किरण वाय झेड आणि रेख ए एक्स लंब किरण वाय एक्स. रेख ए एक्स लंब किरण वाय एक्स. पुढे लेंथ ए झेड बरोबर लेंथ ए एक्स कोण दुभाजक प्रमेय. लेंथ ए झेड बरोबर लेंथ ए एक्स. कारण कोण दुभाजकाचे प्रमेय. प्रमेय काय आहे तर कोण दुभाजकावर प्रत्येक बिंदू हा कोणाच्या शिरोबिंदूपासून समुद्र असतो. कोण प्रमेय काय आहे तर कोण दुभाजकावर प्रत्येक बिंदू हा त्या कोणाच्या भुजापासून ह्या भुजा समुद्र अंतरावर असतो. म्हणून कोण दुभाजकाचे प्रमेय. या ठिकाणी लेंथ ए एक्स दिलं आहे 2 सेमी म्हणून लेंथ ए झेड बरोबर 2 सेमी. प्रश्न तिसरा. त्रिकोण पी क्यूमध्ये पी क्यू 10 सेमी, क्यू आर 12 सेमी, पी आर 8 सेमी. तर या त्रिकोणाचा सर्वात मोठा व सर्वात लहान कोण ओळखा. त्रिकोण पी क्यूमध्ये पी क्यू 10 सेमी, क्यू आर 12 सेमी, पी आर 8 सेमी. तर या त्रिकोणाचा सर्वात मोठा व सर्वात लहान कोण ओळखा. इथे आकृती दिली आहे. पी आर 8 सेमी, पी क्यू 10 सेमी, क्यू आर 12 सेमी. पुढे उत्तर. त्रिकोण पी क्यू आरमध्ये लेंथ पी क्यू 10 सेमी, लेंथ क्यू आर 12 सेमी आणि लेंथ पी आर 8 सेमी. पुढे म्हणून उतरता मला आपण म्हणता लेंथ क्यू आर मोठा कोण मोठी बाजू. नंतर 10 म्हणजे लेंथ पी क्यू. नंतर 8 म्हणजे लेंथ पी आर.
पुढे क्यू आर, बाजू ही क्यू आर, समोरचा कोन पी म्हणून कोन पी, पी क्यू समोरचा कोन आर, पी आर बाजू ही समोरचा कोन क्यू. या ठिकाणी कोन पी हा सर्वात मोठा कोन. कारण देतो मी, त्रिकोणाच्या मोठ्या बाजूसमोरील, त्रिकोणाच्या मोठ्या बाजूसमोरील कोन मोठा असतो. म्हणून सर्वात मोठा कोन पी आणि सर्वात लहान कोन क्यू. म्हणून कोन पी व सर्वात लहान कोन क्यू. लेन पी क्यू 10 सेमी, लेन क्यू आर 12 सेमी, लेन पी आर 8 सेमी. सर मोठी बाजू क्यू आर प्रथम घेतली, त्यानंतर पी क्यू, नंतर पी आर. लेन क्यू आर ही बाजू समोरचा कोन पी म्हणून कोन पी, पी क्यू बाजू समोरचा कोन आर, लेन पी आर समोरचा कोन क्यू म्हणून कोन पी, कोन आर, कोन क्यू. रिझन दिलं, त्रिकोणाच्या मोठ्या बाजूसून कोन मोठा असतो म्हणून सर्वात मोठा कोन पी आणि सर्वात लहान कोन हा क्यू. सोबतच्या आकृतीमध्ये कोन आर एस टी 56 अंश, रेक पी टी लंबकिरण एस टी, रेक पी आर लंबकिरण एस आर, तसेच रेक पी आर एकरूप रेक पी टी असेल तर कोन आर एस पी काढा आणि कारण लिहा. सोबतच्या आकृतीमध्ये कोन आर एस टी 56 अंश, रेक पी टी लंबकिरण एस टी, रेक पी आर लंबकिरण एस आर आणि रेक पी आर एकरूप रेक पी टी असेल तर कोन आर एस पी काढा, कारण लिहा. इथे आकृती काढली आहे. उत्तर, रेक पी टी लंबकिरण एस टी आणि रेक एस आर लंबकिरण एस आर, रेक पी आर लंबकिरण एस आर. दिलं आहे पक्ष. रेक पी टी लंबकिरण एस टी आणि रेक पी आर लंबकिरण एस आर, कारण पक्ष दिल्ली भाग. पुढे किरण एस पी हा कोन टी एस आरचा दुभाजक, किरण एस पी हा कोन टी एस आरचा दुभाजक. एस पी हा कोन टी एस आरचा दुभाजक. आपल्याला माहिती आहे, कोनांच्या भुजापासून समान असणारा बिंदू हा कोनाच्या दुभाजक असतो. पुढे गुणधर्म, कोनांच्या भुजांपासून आणि बाजूंपासून समान अंतरावर असणारा बिंदू त्या कोनाच्या दुभाजकावर असतो. त्या कोनाच्या दुभाजकावर असतो. म्हणून कोन आर एस पी हा कोन आर एस पी एकरूप कोन टी एस पी. म्हणून या गुणधर्मानुसार कोनाच्या समांतर बिंदू हा कोनांच्या कोन दुभाजक असतो. म्हणजेच कोन आर एस पी, कोन आर एस पी एकरूप कोन टी एस पी, टी एस पी नंबर 1. पुढे कोन आर एस टी हा कोन आर एस टी बरोबर कोन आर एस पी अधिक कोन टी एस पी. कोन आर एस पी बरोबर कोन आर एस पी अधिक कोन टी एस पी. हा कोन मोठा कोन आर एस टी. कोन आर एस टी बरोबर कोन आर एस पी अधिक कोन टी एस पी. आर एस टी आपल्याला दिला 56 अंश, कोन आर एस पी, टी एस पी म्हणजेच आर एस पी, कोन आर एस पी. कारण देऊया विधान 1 वरून 56 अंश बरोबर आहे 2 कोन आर एस पी. म्हणून कोन आर एस पी बरोबर 56 चे स्थानी 2
म्हणून कोन आर एस पी बरोबर 28 अंश. त्रिकोण एफ ए एनमध्ये कोन एफ 80 अंश, कोन ए 40 अंश. तर या त्रिकोणाच्या सर्वात मोठ्या व सर्वात लहान बाजूंची नावे साकारणी लिहा. इथे आकृती दिली आहे. कोन ए 40, कोन एफ 80, कोन एन काढणं आवश्यक आहे. म्हणून त्रिकोण एफ ए एनमध्ये कोन एफ अधिक माप कोन ए अधिक माप कोन एन बरोबर 180 अंश. कारण त्रिकोणांच्या कोनांच्या मापांची बेरीज. त्रिकोणाच्या कोनांच्या मापांची बेरीज मिळते 180 असते. पुढे कोन एफ 80 अंश, कोन ए 40 अंश, माप कोन एन बरोबर 180 अंश. म्हणून माप कोन एन बरोबर 180, 80 अधिक 40 120 वजा 120 अंश. म्हणून माप कोन एन बरोबर 60 अंश. माप कोन एन आपण 60 अंश काढला. पुढे आता मोठा कोन एफ इथे, म्हणून माप कोन एफ नंतर 60 अंश माप कोन एन नंतर 40 अंश माप कोन ए पेक्षा मोठा. पुढे गुणधर्म माहिती आहे. कोन एफ, एफ समोरची बाजू कोणती तर लेंथ ए एन, लेंथ ए एन. एन समोरची बाजू कोणती तर लेंथ ए एफ. आणि कोन ए समोरची बाजू कोणती तर एफ एन. कारण या त्रिकोणाच्या मोठ्या कोनासमोर बाजू मोठ्या कोनासमोर मोठी असते. म्हणून सर्वात मोठी बाजू ए एन आणि सर्वात लहान बाजू एफ एन. प्रश्न 5 सिद्ध करा की समभुज त्रिकोण समकोन त्रिकोण असतो. सिद्ध करा की समभुज त्रिकोण समकोन त्रिकोण असतो. इथे मी आकृती काढली. त्रिकोण ए बी सी समभुज त्रिकोण आहे हा. म्हणून कोण साध्य करा आपल्याला कोण ए एकरूप कोण बी एकरूप कोण सी समकोन त्रिकोण असतो. समकोन कोण हे तिन्ही समान असतात. पक्ष त्रिकोण ए बी सी हा समभुज त्रिकोण आहे आणि साध्य कोण ए एकरूप कोण बी एकरूप कोण सी. सिद्धता त्रिकोण ए बी सी हा समभुज त्रिकोण आहे. कर्णल पक्ष पुढे म्हणून समजल्यामुळे ए बी बरोबर बी सी बरोबर ए सी. म्हणून ए बी बरोबर बी सी बरोबर ए सी हे नंबर 1. पुढे आता रेख ए बी एकरूप बी सी. रेख ए बी एकरूप रेख बी सी विधान 1 करून घेतलं आपण. म्हणून आता रेख ए बी समोर कोण सी आणि बी सी कोणापासून ए. म्हणजे ही बाजू ए बी समोर कोण हा सी आणि बाजू बी सी समोर कोण ए हा. म्हणून कोण ए एकरूप कोण सी नंबर 2. आणि कारण समद्विभुज त्रिकोण दोन भुज सारख्या म्हणून समद्विभुज त्रिकोणाचे समप्रमेय. आता आपण रेख बी सी एकरूप रेख ए सी विधान 1 करून. रेख बी सी एकरूप रेख ए सी विधान 1 करून. आता बी सी समोरचा कोण हा ए आणि ए सी समोरचा कोण हा बी. म्हणून कोण ए एकरूप कोण बी
कोन ए एकरूप कोन बी नंबर 3 आणि कारण पुन्हा समद्विभुज त्रिकोण प्रमेय. कारण दोन वेळेस सारख्या आल्या. समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय. आता विधान 2 व 3 वरून 2 व 3 वरून कोन ए एकरूप कोन बी एकरूप कोन सी, कोन ए एकरूप कोन बी एकरूप कोन सी सिद्ध झाले. त्रिकोण एबीसीमध्ये कोन बी ए सीचा दुभाजक बाजू बी सीला लंब असेल तर सिद्ध करा की त्रिकोण एबीसी हा समद्विभुज त्रिकोण आहे. त्रिकोण एबीसीमध्ये कोन बी ए सीचा दुभाजक बाजू बी सीवर लंब असेल तर सिद्ध करा की त्रिकोण एबीसी हा समद्विभुज त्रिकोण आहे. इथे आकृती काढली मी. एबीसी हा लंब दुभाजक बी सीवर काढला आहे. त्रिकोण एबीसी हा आपल्याला समद्विभुज त्रिकोण आहे प्रूव्ह करायचं आहे. पक्ष रेख एडी हा कोन बी ए सीचा दुभाजक, रेख एडी हा कोन बी ए सीचा दुभाजक आहे. रेख एडी लंब रेख बी सी. पक्ष साध्य काय करायचे? त्रिकोण एबीसी हा आपल्याला समद्विभुज त्रिकोण आहे हे दाखवायचं आहे. म्हणून साध्य त्रिकोण एबीसी हा समद्विभुज त्रिकोण आहे. सिद्धता. आता हा त्रिकोण ए बी डी हा अर्धा भाग आणि त्रिकोण ए सी डी मध्ये, त्रिकोण ए बी डी व त्रिकोण ए सी डी मध्ये, त्रिकोण ए बी डी व त्रिकोण ए सी डी मध्ये कोन बी ए डी एकरूप कोन सी ए डी. कारण रेख ए डी हा कोन बी ए सी दुभाजक आहे. पक्ष दिला आपल्याला. म्हणून कोन ए बी डी कोन बी ए डी एकरूप कोन सी ए डी. कारण रेख ए डी हा कोन बी ए सीचा दुभाजक. पुढे रेख ए डी एकरूप बाजू ए डी दोघांची सामायिक बाजू. रेख ए डी एकरूप रेख ए डी कारण सामायिक बाजू. पुढे कोन ए डी बी कोन ए डी बी एकरूप कोन ए डी बी प्रत्येकी 90 अंश. कारण रेख ए डी लंब बी सी. कोन ए डी बी एकरूप कोन ए डी सी प्रत्येकी 90 अंश. आणि दुसरं कारण रेख ए डी लंब बी सी, ए डी लंब बी सी. आता या ठिकाणी आपल्याला इथे कोन मिळाला. कोन बी ए डी ही सामायिक बाजू. इथे पुन्हा कोन मिळाला म्हणजे कोन बाजू कोन. म्हणून त्रिकोण ए बी डी एकरूप त्रिकोण ए सी डी कोबाको कसोटी. म्हणून रेख ए बी एकरूप रेख ए सी एकरूप त्रिकोणाची संगत बाजू. रेख ए बी एकरूप रेख ए सी कारण एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. आता ए बी आणि ए सी समान मिळाल्या म्हणजे दोन बाजू सारख्या. म्हणून त्रिकोण ए बी सी हा समद्विभुज त्रिकोण आहे सिद्ध झाले. म्हणून त्रिकोण ए बी सी हा समद्विभुज त्रिकोण आहे हे सिद्ध झाले. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करू विसरू नका.